नमस्कार, मी तुमचा गुरुजी ओटी सर. महा-टी-ई-टी 2026 जवळ येत आहे आणि महा-टी-ई-टीच्या भाषा मराठीमध्ये आजपर्यंत 2013 पासून ते 2025 पर्यंत कसे प्रश्न आले आहेत, कोटी कोटी विचारलं, कसा विचारलं, आपण सर्व इथं बघणार आहोत. ताई, हा जो पेपर जर तुम्ही मोबाईलवर बघत असाल, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर बघत असाल, तर एक विनंती आहे, मोबाईलची स्क्रीन आडवी करून घ्या. तुम्हाला पूर्णच्या पूर्ण प्रश्न दिसतील आणि व्यवस्थितपणे तुम्हाला समजेल. समजा काही ताई भांडे घासता घासता, स्वयंपाक करता करता, भाजी कापता कापता बनवत असतील, तर तुम्ही काय करून टाकायचं, कानामध्ये इयरफोन लावून टाकायचं. ओटी गुरुजीचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तर चला, आपण जास्त इकडे तिकडच्या नाही सांगत, मग काय करायच्या, प्रश्नाला सुरुवात करूया. तर प्रश्न काय म्हणतो जी, प्रश्न काय म्हणतो की ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त, भरती मूर्खाचीच होत ना, एक तूच होसी जास्त. ही काव्यपंक्ती आहे. तुम्ही म्हणाल गुरुजी असा काऊन वाचला, जी काव्यपंक्ती आहे ना, जी कवितेच्या ओळी होत. तर या काव्यपंक्तीमध्ये पुढीलपैकी कोणता रस आढळतो. आता रस एकूण कितीतरी रस आहेत. 8 रस तुम्ही सर्व बघितले असेल. करुण रस, भक्तिरस, हास्यरस, बीभत्स रस, रौद्र रस. आता भरपूर रस आहेत. यापैकी कोणता रस आहे. तर मग गुरुजी एक काम करून का, ज्याच्यावर नंबर आला त्यालाच करून का, नाही, तसं होत नाही. आता याच्यामध्ये बघा, ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त, भरती मूर्खाचीच होतं ना. म्हणजे इथं काय दिलेलं आहे, टोमणे मारले, टोमणे. आणि अजून काय म्हटलंय, एक तूच होसी जास्त. बरोबर आहे की नाही. तर जिथं टोमणे टामणे असं हसून हसून कोणाला मारतात, तो होते हास्यरस. म्हणजे याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2 येईल. बघा, जे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. काय आहे, आपण याचं स्पष्टीकरण सुद्धा बघून घेऊया. तर हास्यरसामध्ये काय असते की विसंगती दर्शविली जाते किंवा विडंबर दर्शविला जाते किंवा व्यंगदर्शक गोष्टी सांगितल्या जातात किंवा चेष्टा केली जाते किंवा प्रासंगिक विनोद, एखाद्या विशिष्ट प्रसंगावर विनोद किंवा असंबद्ध भाषण यांच्या वर्णनातून ह्या हास्यरसाची निर्मिती होते. मग गुरुजी करुण रस कसा होते जी, तेही सांगतो. करुण रस जेव्हा शोक, दुःख, संकट, वियोग आपला गेली सोडून तर भाऊ तुम्ही पास नाही व्हाल तर जाईलच ना जी. तर शोक, दुःख, संकट, वियोग, विरह या वर्णनातून करुण रसाची निर्मिती. मग बीभत्स रसाची निर्मिती कशी होती जी, किळस, तिटकारा, वीट, गलिच्छ या वर्णनातून बीभत्स रसाची निर्मिती होते. आणि रौद्र रस, अतिशय क्रोध व चीड या भावनेतून रौद्र रसाची निर्मिती होते. म्हणजे आपला हा जो पर्याय दिलेला आहे, कोणतीही कवितेच्या ओळी आहे, ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त, भरती मूर्खाची होतं ना, एक तूच होसी जास्त. याच्यामध्ये हास्यरस आहे, कारण की याच्यामध्ये विसंगती दाखवलेला आहे, व्यंगदर्शक दाखवलेली आहे आणि चेष्टा सुद्धा केलेली आहे. चला ठीक आहे ताई. ताई बरोबर समजते का जी. तुम्ही काय करायचं, समजेल तर लाईक करून टाकायचा, पटकन अंगठा दाखवायचे, ठेंगा दाखवा मला. चला ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. 2016 मध्ये आलेला आहे, पेपर 2 मध्ये आलाय. गुरुजी म्हणा तुम्ही पहिला बी पेपर 2, पहिला बी पेपर 2, दुसरा बी पेपर 2 कसा जी, ताई पेपर 1 आणि पेपर 2 हे आलटून पालटून विचारलं जातं जी. चला ठीक आहे, आपण पेपर 1 चे पण काही प्रश्न बघूया. चला ठीक आहे. आणि हे जर तुम्ही प्रश्न शेवटपर्यंत बघितलं तर मराठीची भीतीच राहणार नाही. चला ठीक आहे. दुसरा प्रश्न आपण बघूया. इथं काय म्हणतो जी दुसरा प्रश्न, झाडावरती चेंडू लटकतात की जे झाडावर चेंडू, झाडावर फरते का चेंडू, नाही, पण इथं म्हटलंय झाडावरती चेंडू लटकले, शेतामधून बॅटी, बाप रे, शेतामधून बॅट येते म्हणते, म्हणाल ते सारे होते, तुम्ही जे म्हणाल सर्वच होते, उणे न कोठे नाही, काहीच कमी नाही आहे म्हणते. या काव्यपंक्तीतून कोणता रस प्रत्ययाला येतो. आता बघा ताई, आपण पहिला जो बघितला होता हास्यरसाचा उदाहरण बघितलं होतं, इथंही कोणता प्रश्न येईल जे हास्यरस आहे जी गुरुजी, हाही ठोकून देऊ का, नाही, तसं नाही करायचं. तर याच्यामध्ये झाडावरती चेंडू लटकते दुसरा चांगला आहे ना जी, है ना, म्हणजे असं की अशक्य गोष्ट शक्य झाली असं म्हणताय, म्हणजे याचं उत्तर काय येईल, अद्भुत रस असा होईल, पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर आपण उत्तर चेक करून घेऊया. बघा उत्तर 2, व्हेरी गुड, गुरुजी के नाम से तालियां बजाव. तर त्याच्यानंतर आपण याचं स्पष्टीकरण बघूया. अद्भुत रस काय, कारण की जादूची अंगठी, अरेबियन नाईट्स, परींच्या कथा, त्याच्यानंतर आपण अजून जर बघितलं तर अलीबाबा 40 चोर ह्यासारख्या आरलेले कालक, म्हणजे अतिशय काल्पनिक गोष्टींच्या वर्णनातून
ह्या रसाची निर्मिती होते. या रसाची निर्मिती म्हणजे कोणत्या रसाची निर्मिती होते? अद्भुत रसाची निर्मिती होते. त्यानंतर करुण रस ऑलरेडी आत्ताच बघितलं आहे. शोक, दुःख, संकट, वियोग, विरह याच्यातून करुण रस, बिभत्सरस, किळस, तिटकारा, वीट, गलिच्छ याच्यातून आणि हास्यरस, विसंगती, विडंबन, मार्गदर्शन, चेष्टा, प्रासंगिक विनोद, असंबंध भाषण याच्यातून हास्यरसाची निर्मिती होते. समजला का जिताई? समजला असेल तर तुम्ही एक लाईक करून टाकायचा. आणि असं भरपूर आपण सर्वच विषयाचे काय घेणार आहोत ताई? असे व्हिडिओ बनवणार आहोत. सर्वच विषय, तुमचा पेपर 1 असो, पेपर 2 असो. त्यामुळे नवीन जर असाल तर तुम्ही काय करून टाकायचा? सबस्क्राईब करून ठेवायचा ताई. ओटी गुरुजी पटापट येत जातील. आता पुन्हा 2019 आलेला एक प्रश्न घेऊया. प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतील, ठीक आहे, आणि त्याचे गण काय होतील? य य य य 4 यच. तर ही गण कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत? हे गण कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत? सांगा बरं ताई. आता ताई बघा, हा माझा दुसरा व्हिडिओ आहे PYQ वर, जे आपण 2012-13 पासून तर 25 पर्यंत बघतो. तर ज्याच्यामध्ये अक्षरे 12 असतील आणि त्याचे गण य य य य होत असतील, तर तो कोणता होते जी? गुरुजी कसा करू तर जी? एक काम करू का? आधा पादा किसने पादा असा करूया का? नाही, प्रत्येक ठिकाणी तुक्का चालत नाही. तर सर्वचे सर्व गण जर य य य य य असतील तर तो काय होते? भुजंग प्रयात होते ताई. मास्तरीबाई पाठांतर करून घ्यायचे. भुजंग प्रयात. बघा, भुजंग प्रयात. आता स्पष्टीकरण बघूया आपण. भुजंग प्रयात म्हणजे जे काही लघुक्रम असते, लघुक्रम ज्याला आपण चिन्ह देतो. काय देतो? चिन्ह देतो. तर त्याच्यानंतर पहिला लघु असा समजा महाराजीचा असा टिरा बनवला तर लघु होते. असे आडवी रेषा केली तर गुरु होते. ठीक आहे. हा लघु झाला आणि हा गुरु झाला. ठीक आहे. लघु गुरु म्हणजे याच्यामध्ये लघु गुरु असा. त्यानंतर लघु गुरु आणि याचे जे गण बनतात ते गण बनतात य म्हणजे यमाचा. बघा, यमाचा जर आपण लिहिलं, काय लिहिलं? य मा चा, तर काय होते जी? हा लघु, हा गुरु, म्हणून य असा या गणाला नाव दिलेलं आहे. चला ठीक आहे ताई. तर याचे लक्षण काय? हे अक्षरग्रहण वृत्त आहे. याच्या प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. ठीक आहे. यती 6व्या अक्षरावर येते. यती कोणत्या याच्यामध्ये? भुजंग प्रयातमध्ये यती 6व्या अक्षरावर येते. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल गुरुजी मालिनी काऊन नाही आहे जी? वसंत तिलका काऊन नाही आहे? इंद्र वज्रा काऊन नाही आहे? तर त्याच्याही सांगतो आपण. मालिनीमध्ये काय असते? लघुक्रम काय असते? लघु. त्याच्यानंतर गुरु, त्यानंतर लघु गुरु म्हणजे त्याचे जे गण पडतात ते काय पडतात? न न म य. आणि हे जे अक्षरग्रहण वृत्त आहे त्याच्यामध्ये या चरणामध्ये 15 अक्षरे असतात. त्याच्यानंतर वसंत तिलकामध्ये आपण बघूया तर त भ ज ज ग ग, कारण की याच्यामध्ये 14 अक्षरे असतात आणि 3 चे 4 झाले आणि 2 गुरु वाचतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं दुसरा, तर कोणता आपण बघितला? इंद्रव्रजा. तर याच्यामध्ये त त ज ग ग याच्यामध्ये 11 अक्षरे असतात. हे सुद्धा अक्षरगणवृत्त आहे. अशा प्रकारे होऊ शकते. कोणत्या कधीच विचारू शकते ताई. आता 2024 विचारलेला आहे, तो बघून घेऊया जी. काय म्हणते जी ताई? वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाही रचना म्हणजे रिकामी जागा. काय? वाक्यातील विघटन होऊ न शकणारी ज्याच्या ते तुकडेच होऊ शकत नाही. ठीक आहे. समजा त्याचे तुकडे झाले तर काय होऊन जाईल? तो अर्थवाहक नाही होणार, अर्थहीन होऊन जाईल. काय होऊन जाईल? अर्थहीन होऊन जाईल. तसं सर्वात लहान रचना आपण काय म्हणतो? त्याला पद म्हणतो का? त्याला पदबंध म्हणतो का? त्याला उपवाक्य म्हणतो का? त्याला रूपिका म्हणतो का? तर याला रूपिका म्हणूया आपण. त्याला काय म्हणूया? रूपिका. ज्याचे पुन्हा विघटन होऊ शकत नाही. आणि समजा विघटन झाले तर त्याचा अर्थच निघणार नाही, अर्थहीन होऊन जाईल. ठीक आहे. तर आता याच्यावर आपण स्पष्टीकरण दिलंय का होजी दिलंय बघून घेऊया आपण. ही भाषेतील सर्वात लहान अर्थपूर्ण रचना आहे. तिचे पुढे विभाजन केल्यास तिला कोणताही अर्थ राहत नाही. कोणाबद्दल सांगितलंय? रूपिका ही भाषेतील सर्वात लहान अशी अर्थपूर्ण रचना आहे. ठीक आहे. पाठांतर करून घ्यायचे जी. त्याच्यानंतर बघा, बिलकुल मागच्या वर्षीच्या, अरे उत्तर दिसला तुम्हाला, जाऊ द्या. उत्तर दिसला तरी पण काही फरक पडत नाही. आपण बघूया काय म्हणतो. अ आ इ ऊ ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? अजी अ आ
सारखा असते, ई ई सारखा असते, उ उ सारखा. हे सजातीय स्वर आहेत. ऑलरेडी तुम्हाला उत्तर दिसला म्हणून तुम्हाला दाखवून देतो. काऊन सजातीय आहेत सांगतो आपण. दिलेल्या पर्यायाचे योग्य उत्तर सजातीय स्वर आहे. आता सजातीय स्वर ज्याला आपण काय म्हणतो, होमोजिनियस व्हॉवेल्स म्हणतो. तर याच्यामध्ये एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतो. उच्चार स्थान आपले एकच असते. जसा अ आ उच्चार स्थान एकच आहे, ई ई एकच आहे. तेव्हा जिभेची आणि मुखाची स्थिती सारखीच असते, फक्त उच्चाराचा कालावधी म्हणा अ साठी कमी लागतो, आ साठी जास्त लागतो, लहान ई साठी कमी लागतो, मोठी साठी जास्त लागतो, लहान ऊ साठी कमी लागतो, मोठा ऊ साठी जास्त लागतो. अदरवाईज जिभाची म्हणजे जिभेची आणि तोंडाची जी मुखाची स्थिती ही सारखीच असते. म्हणजे हे जे दिलेले आहे प्रश्न, हे कोणत्या प्रकारचे स्वर, स्वर तर आहे पण सजाती आहेत. ठीक आहे, सजाती म्हणजे एकच जातीचे. हां बिलकुल एक नंबर है ना. लगन लुगन केला तर म्हणतो ना स्वजाती आहे कधी म्हणतो. हो हो चला ठीक आहे. धर्णीय शब्दाचा लघु गुरु क्रम कसा असेल. आत्ताच आपण बघितला होता जी, हा प्रश्न सुद्धा आलेला आहे मागच्याच वर्षी. धरणी काय म्हटलंय, धरणी काय म्हटलंय जी, धरणी. ध लघु, लघुला आपण काय करतो जी, टिकली लावतो, टिरा. त्यानंतर र लहानच आहे, त्याच्यानंतर ली मोठा आहे. असा कुठं आहे जी, बाबाजीच्या टिरा, बाबाजीच्या टिरा आणि हा टिरा गेला मायनस. कुठं आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणजे काय होईल जी, काय होईल, लघु लघु गुरु. ठीक आहे. हां स्पष्टीकरण, मराठी वाक्यात लघु चिन्हासाठी यू वापरतात आणि गुरु चिन्हासाठी वजाबाकी किंवा मायनसच्या चिन्ह वापरला जातो है ना. चला ठीक आहे. ध हा ऱ्हस्व आहे कारण की अकारांत स्वर असलेला वर्ण आहे म्हणून हा लघु होईल. त्याच्यानंतर आपण बाकी समजू शकतो. त्यानंतर 2018 मध्ये आला पाहिजे काय, अरे TET 1 मध्ये आलं, याचंही उत्तर दिसला पाहिजे. हट जी. चला ठीक आहे, मग आता उत्तरच दाखवून देऊ पटकन. हां पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतो. महाप्राण जिथं जास्त श्वास सोडावा लागते तर तो काय, घो म्हणा. च ग ब घ, घ मध्ये जास्त श्वास घ्यावा लागतोय, महाप्राण आहे. याचं स्पष्टीकरण बघूया. जरी महाप्राण व्यंजन असतात याच्यामध्ये जनरली काय असते, ह काय असते, ह युक्त उच्चार होणारे शब्द जे असतात किंवा अक्षर असतात ते किंवा वर्ण असतात ते महाप्राण वर्ण असतात. जसा क प्लस ह त्याला लागून ख झाला तर ख झाला महाप्राण. ग प्लस ह घ झाला, च प्लस ह छ झाला. आणि मराठी वर्णमालेत एकूण महाप्राण किती आहेत, 24 आहेत. आणि सर्वात मोठा जो मूळ महाप्राण आहे तो काय आहे जी, हो आहे. काय आहे, हो 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 म्हणा. हां कारण की प्रत्येक याच्यामध्ये ह लागतो. चला ठीक आहे, म्हणून त्याला मूळ महाप्राण म्हणतात. ताई लक्ष द्यायचं, तुम्हाला कधी कधी तुम्हाला इथं महाप्राणच्या ठिकाणी मूळ महाप्राण असं सुद्धा विचारू शकतो आणि ते एखादं ह फेकला राहील तर मग तो काय होईल, तुमच्या उत्तर राहील जी. समजते का ताई. हां ठीक आहे, ऐकत द्या जी. आपण पटापटा सांगण्याचा प्रयत्न करूया. पुढला प्रश्न आपण बघूया काय झाला. शक्तिमान 2017 मध्ये आलेला आहे, पेपर 1 मध्ये आलेला आहे. आता याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नैऋत्य या शब्दामधील वर्णाची संख्या किती. नैऋत्य म्हणा बरं जी. नैऋत्य जेव्हा म्हणाल तुम्ही म्हणून पहा ना ताई, अशा तोंडातच म्हणा, लोकायला आवाज नको येऊ द्या. तरी नैऋत्यमध्ये काही नई मध्ये 2 येते, रू मध्ये 2 येते आणि ट्य मध्ये 2 येते. तर हा 2 अधिक 2 किती झाले जी, 6. गुरुजी 6 कोटी फेकलाय जी, 6 2 मध्ये फेकलाय. तर हा 2च उत्तर राहील का, अजी बरोबर आहे, बजाव तालिया. तर ठीक आहे, तर हा पर्याय क्रमांक 2 याचं काय होईल, उत्तर होईल. आता याचं स्पष्टीकरण बघूया. नैऋत्यमध्ये कसा आलाय जी, बघा मी अगोदर सांगितलं, नै न प्लस य. रू मध्ये काय आहे, ऋत असं आलेलं आहे. आणि य मध्ये काय आलेलं आहे, य आणि अ असा 6 इथं काय दिलं आहे, वर्णांची संख्या दिली आहे नैऋत्य. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढला प्रश्न बघूया ताई आपण. पुढला प्रश्न काय म्हणतो जी, 2017 मध्ये आलेला आहे. 17 म्हणजे खतरा. ठीक आहे, येऊ शकते ताई 2026 मध्ये. ठीक आहे, तर इथं असं म्हटलेलं आहे, पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम ओळखा. बघा ताई, आपण याच्यावरचे किती प्रश्न येतात. पुस्तक मोठा आहे ना जी, मोठ्यासाठी काय लावलं जाते जी, आडवी रेषा लावली जाते.
अच येते तर याच्यामध्ये काय होईल जी लघु होईल जी, आणि क याच्यामध्ये अच आहे म्हणजे लघुची. हा असा कोटी आहे गुरुजी एकमध्ये दिसून राहिला जी, तर याचं उत्तरही एकच असेल. पहा ना जी तुम्ही स्वतःच पहा, उत्तर कोणता दिसला, एक दिसला. तर स्पष्टीकरण बघूया. पुस्तकमध्ये लघु गुरुक्रम आपण जर बघितला तर काय होते, अगोदर गुरु मग लघु मग लघु. चला ठीक आहे. याच वर्षी म्हणजे कोणत्या वर्षी, 17 मध्ये अजून एक प्रश्न आला होता जी. तर इथं काय म्हटलं आहे, मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत, स्वरादी किती आहेत, तर 1 आहे, 2 आहे, 12 आहे की 48 आहे, सांगा भाई. स्वरादी किती होते जी, 2 होते का गुरुजी, जी 2च होते का जी, 2च होते है ना. तुम्हाला उत्तरही दिसला ताई, स्वरादी 2च होते. मग आता तुम्हाला गुरुजी ते 2 कोणकोणते होत जी, तर तेही आपण बघूया की 2 स्वरादी कोणकोणते आहेत. तर स्वरादी म्हणजे काय इथं दिलेलं आहे. स्वरादीच्या अगोदर व्याख्या बघून घेऊया, अर्थ बघून घेऊया. अनुस्वार आणि विसर्ग यांचा उच्चार करताना यांच्या आधी स्वराचा उच्चार होतो म्हणून त्या स्वरादी म्हणतात. असं कुठं कुठं होते जी, अम आणि अह, अम आणि आह आहे का जी, हो. एकूण स्वरादी 2 आहेत. आणि अजून एक गोष्ट, या स्वरादीलाच काय म्हणतो आपण, परवर्ण असेही म्हणतो. यांना आपण काय म्हणतो, परवर्ण असेही म्हटलं जाते. म्हणजे तुम्हाला असंही विचारू शकते की मराठी वर्णमालेत एकूण किती परवर्ण आहेत, त्याचे उत्तर काय येईल मास्तरीनबाई, 2च येईल. चला ठीक आहे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो, आ हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो. हा 2016 मध्ये आलेला जी. आ म्हणावाला जी, आ काय उघडते जी, कशामध्ये हालचाल होते जी, गुरुजी ओठच उघडल्यावर का वाटते जी, ओठच उघडल्यावर का नाही, कंठातून येते. कशातून येते, कंठातून येते. म्हणजे आ म्हटलं तर कंठाला आपण जोर लावतो. हा कंठ काय आहे, वर्ण प्रकारात मोडतो आणि स्वर आहे, याच्यामध्ये काही काय म्हणतो त्याला आपण वाद नाही. तर कंठवर्णे म्हणजे काय, तर कंठातून किंवा गळ्यातून ज्या व्यंजनाच्या किंवा वर्णाचा उच्चार होतो ते कंठवर्ण होत. कंठवर्णामध्ये जे स्वर आहेत ते 2च आहेत का, अ आणि आ. आणि व्यंजने कोणकोणती आहेत, क, ख, ग, घ, अंग. आणि ब, आता ब काऊन नाही आहे, तर ब ओष्ठ्यवर्ण आहे, ढ मूर्धन्यवर्ण आहे, ज दंत्यवर्ण आहे. असं इथं म्हणजे प्रत्येकाच्या आपण जेवढं शक्य झालं तेवढं आपण त्याच्या काय स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. आता 2014 मध्ये आलेला एक प्रश्न आपण फेकूया. याच्यामध्ये काय म्हटलं आहे, खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते. अरे राम 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 राम, आत्ताच तर झाला होता ना गुरुजी. पहा, सांगायचा अर्थ असा की प्रश्न हे उलटून पालटून, कधी पेपर 1 कधी पेपर 2 तेच प्रश्न 2016ला कधी 18ला असे विचारते ताई. आता याच्यामध्ये स्वरादी अम आणि आहा काही सांगायची काही गरज नाही. उत्तर क्रमांक 2 याचं स्पष्टीकरण दिलं आहे तोच. आता आपण जास्त स्वरादीला आपण परवर्ण असे म्हणतो. हा सुद्धा दिलेलं आहे परवर्ण. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे, कठोर वर्ण कोणता आहे तो सांगा म्हणते. प आहे, ब आहे, भू आहे की ध आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये ठीक आहे, भू नाही येणार, भ येईल. ठीक आहे. तर म्हणजे त्याचं लिहिता येईल. तर याचं उत्तर काय येईल, प हा शब्द काय आहे, कठोर वर्ण आहे. याच्यासोबत प्रत्येक जे आपण जे काय म्हणतो आपण वर्ण लिहितो, वर्णमाला लिहितो, क ख ग ग घ च छ छ ज ज. तर याच्यामध्ये जो सुरुवाती असतो ते सर्व कसे असतात, कठोर असतात. काय दिलाय का जी, नाही दिलाय. त्याच्यानंतर आपण आजचा शेवटचा प्रश्न बघूया ताई, कारण की 2013 पासून आतापर्यंत एका व्हिडिओमध्ये होत नाही आणि तुम्ही एवढे नालायक नाही म्हणणार जी, बडे काय म्हणतो आपण त्याला, कामात व्यस्त का 20 मिनिटाच्या वरचे तुम्ही व्हिडिओ पाहत नाही. मग आपण काय करतो, छुटका व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. तर जलावरण या संधीचा योग्य विग्रह करा. जलावतरण. तर याच्यामध्ये जलावतरणचा विग्रह कसा होईल, तर याचा जर तुम्ही विग्रह केला, संधीचा विग्रह केला तर जल प्लस अवतरण असं होईल. जल प्लस अवतरण, कारण की अ आणि म्हणजे जल मधला अच आहे, ल प्लस अ
हा काय होईल ला होऊन जला, हा काय होऊन जाईल मग जलावतरण. म्हणजे याचे जे उत्तर येईल तो पर्याय क्रमांक काय होईल 3 होईल. आहे काळजी बरोबर आहे गुरुजी, बजावता आली आहे. पुन्हा सांगतो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवा. तर जलावतरण हे आपण बघितलेलं आहे. बघा इथं जल मधला अ आणि अ मधला अ होऊन आ झाला. ठीक आहे. तर ल अधिक आ ला होईल जलावतरण. आज इथंच थांबतो. नमस्कार.